रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नको या प्रेरणादायी घोषवाक्याखाली संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला। रविवार 5 ऑक्टोबर रोजी काशीमीरा येथील कम्युनिटी हॉल अमिषा गार्डन समोर येथे झालेल्या या शिबिरात तब्बल 129 निरंकारी भक्तांनी स्वेच्छेने रक्तदान केले। विशेष म्हणजे रक्तदात्यांमध्ये पत्रकार बांधवांचाही सहभाग होता। सर्वात प्रथम सांगू इच्छितो की मी रक्तदान हे महादान आहे आणि रक्तदान केल्याने समाधान मिळतं आणि हे रक्त जे रुग्ण आहेत किंवा कोणी ज्यांना गरजवंत आहेत त्यांना मिळतं। त्यामध्ये काही पाहिलं जात नाही, त्यांना रक्त डोनेट केलं जातं आणि रक्त जे डोनेट करते त्यातून एक वेगळं समाधान असते आणि माणसाने दर 3 महिन्याने 6 महिन्याने स्वतःहून रक्तदान करू शकतो। रक्तदान केल्यामुळे बरेच लोक अपघातात जखमी होतात किंवा काहींना गंभीर आजार असतात, अशांना आपले रक्त जर कमी पडत असेल याहून मोठं समाधान मानवी रूपामध्ये काही नाही आहे। आणि आज योगायोगाने माझे मित्र विजय मोरे यांच्या धननिरंकार या ह्याच्यामध्ये रक्तदान करण्याचा मला योग आला, त्यामुळे त्यांचा आणि धननिरंकार यांचा मी ऋणी आहे। आणि जीवनात यापुढे मी सर्वांना आवाहन करतो की मी तर रक्तदान करीत राहील, पण आपण सुद्धा रक्तदान करून एखाद्याचे जीवन दान देण्याचं पुण्याचं काम करावं। रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी विले पार्ले यांच्या माध्यमातून करण्यात आले। कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला। या प्रसंगी त्यांनी संत निरंकारी मिशनकडून समाजासाठी केली जाणारी निष्काम सेवा आणि मानवतेप्रती असलेली निष्ठा यांचे मनपूर्वक कौतुक केले। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शिकवणुकीनुसार जीवन तेव्हाच अर्थपूर्ण ठरते जेव्हा ते इतरांच्या सेवेसाठी जगले जाते। या भावनेला अनुसरून निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। शिबिराला उपस्थित असलेले आदरणीय अरविंदजी मोरे, माझे सहकारी विजय मोरे, या परिसरातील आमचे शिवसेनेचे श्री दामोदर शर्मा, जयराम पेसे, बाबासाहेब बंडे, शिवाजी पंत, सुभाष काशी, गणेश गोडसे, मुकेश सिंग, एवढ्या मोठ्या संख्येनं रक्तदान करायला आलेले सगळे रक्तदाते आणि प्रामुख्याने आपण सगळे सेवेकरी। सर्वप्रथम मी आमच्या सगळ्या सेवेकऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो, कारण विजय मोरे आणि माझा तसा फार जुना संबंध असल्या कारणानं मला कल्पना नव्हती की विजयचे वडील या निरंकारीचं सगळं निरंकारी सेवा समितीचं सगळं काही कारभार सांभाळतात। आणि अचानक गेल्या वर्षी विजयने मला सांगितलं की माताजी येणार आहेत आणि आम्हाला एका मैदानाची गरज आहे। मला कल्पना आहे की पूर्ण मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातून फार मोठे अनुयायी येत असल्याकारणानं लाखोंच्या संख्येनं अनुयायी आल्यानंतर आपल्याला सगळी व्यवस्था ही करावी लागणार आहे आणि कुठे ट्रॅफिक जाम किंवा इतर काही गोष्टी होता कामा नये, चांगलं मैदान आपल्याला हवं। आम्ही एका मैदानासाठी अर्ज केलेला आहे आणि ताबडतोब तो जो जमीन मालक आहे त्याला फोन करून सांगितलं की बाबा आमच्या मीराभाईंचा कार्यक्रम आहे, माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि अतिशय शिस्तबद्ध रीतीने जाणारा हा अनुयायी वर्ग असल्या कारणानं तुम्ही त्यांना जागा द्या। आणि जागा तर दिलीच, परंतु त्यानंतर JP इन्फ्राच्या इकडनं एंट्री वगैरेची पाहिजे होती आपल्याला, त्यासाठी सुद्धा व्यवस्थित जागा करून दिली। त्यानंतर ट्रॅफिक होऊ नये म्हणून काही गोष्टीची जबाबदारी सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली, परंतु मी स्वतः त्या ठिकाणी आलो होतो, माताजींचा आशीर्वाद घेतला, माझी ओळखही करून देण्यात आली आणि त्यावेळेस मी आमदार म्हणून आलो होतो। मला कल्पना नव्हती की मी ज्यावेळेस पुढल्या निरंकारी या कार्यक्रमाला जेव्हा येईल तेव्हा मी मंत्री असेल असं वाटलं नव्हतं, परंतु कदाचित आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्यानंतर मला आशीर्वाद मिळाला असेल आपल्या सगळ्या लोकांचा। आणि परत एकदा मी निवडून तर आलोच, परंतु आपल्या सगळ्यांची भेट घेण्याकरता मंत्री म्हणून या ठिकाणी यायला मिळेल अशी मला खात्री नव्हती, परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते शक्य झालं। त्यामुळे आता मोरे साहेबांनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की माझ्याकडे 3 ते 4 वेळा आपल्या
जी लोक अनुयायी आहेत माझ्याकडे आले होते आणि त्यांनी ती हॉलची मागणी केली होती शाळेमध्ये. मी आयुक्तांशी 2 ते 3 वेळा बोललो, परंतु आयुक्तांनी मला सांगितले की साहेब एका संस्थेला कुठलाही दिलं तर आपल्याला सगळ्या संस्थांना द्यावं लागेल आणि त्यामुळे शिक्षणाच्या इतर काही गोष्टींवर त्याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की कोणालाही शाळा द्यायची नाही. त्यामुळे ते तुम्हाला त्रास तो झाला, परंतु ह्या जागेवर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा चालू केलं. आणि मी खास ह्या रक्तदान शिबिराला आज येण्याचं कारण असं आहे की तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे मला की आपण जरी आज मागणी केली असेल तरी या प्रभाग क्रमांक 14 आणि प्रामुख्याने काश्मीरामध्ये ज्या पद्धतीनं लोकवस्ती दिवसेंदिवस वाढते तो विचार करता की ह्याच ठिकाणी महानगरपालिकेचं बाजूचं जे उद्यान आहे ते उद्यान वगैरे डेव्हलप करून 4 माळ्याचा AC हॉल असावा असा प्रस्ताव आयुक्तांना. आणि निधीची जर काय काळजी करायची गरज नाही. आपण शासनाकडे आता तर काय मंत्री आधीपर्यंत आमदार होतो तेव्हा एवढा निधी घेऊन आलो होतो. त्यामुळे आता मंत्री झाल्यानंतर निधीची काही कमतरता भासणार नाही आणि आपण चांगला एक ग्राउंड+4चा हॉल करू आणि त्या ग्राउंड+4 मध्ये 1 माळा निश्चितपणे आपल्याला सगळ्या अनुयायांना कसा मिळेल महापालिकेच्या वतीनं याची आपण काळजी घेऊ. कारण शेवटी आपल्या परिसरातील कामकाज बघत असताना ह्या परिसरामध्ये इतरही काही लोक आहेत, त्यांच्याही काही मागण्या आहेत. आमच्या जयराम निसे, रामोहन किंवा बंडे वगैरे आपले हे या भागातले प्रमुख पदाधिकारी त्यांनीही सांगितलं की साहेब ह्या समाजाला आपल्याला काही कार्यक्रम असेल तर हा एकच हॉल. आसपासच्या परिसरामध्ये रेहमान डायरेक्ट तुम्ही लता मंगेशकर नाट्यगृह निर्माण केलेलं त्या ठिकाणी आम्हाला जावं लागतं. त्यामुळे ह्या ठिकाणी एक अद्ययावत अशी ग्राउंड+4ची इमारत जर आपण बनवली तर सगळ्या समाज बांधवांना वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्याचा फायदा आपल्याला देता येईल आणि लोकांची कामं होते. परंतु तुमच्या अनुयायांचं मी खरंच कौतुक करतो. मी आता मोरे साहेबांना म्हणालो की डिसेंबरमध्ये मी सुद्धा एक फार मोठा कार्यक्रम घेणारे पंडित प्रदीप मिश्रा या ठिकाणी मीरा भाईंदरला येणार आहे. तर त्यावेळेस नियोजनासाठी मला तुमच्या लोकांची गरज लागणार आहे. कारण तो 5 दिवसाचा सत्संग होईल. त्या 5 दिवसाच्या सत्संगमध्ये ज्या पद्धतीने शिस्तबद्ध रीतीने तुम्ही इतर कार्यक्रम करत असतात तशा पद्धतीनं कार्यक्रम करण्यासाठी आमचे शिवसैनिक तर सोबत असतीलच, परंतु आपल्या अनुयायांकडनं आमच्या शिवसैनिकांना सुद्धा काही धडा घेता येईल अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करताय आणि खरोखर कौतुकास्पद आहे. या सगळ्या गोष्टी शिस्त कुणाकडनं शिकावी, शिस्त तुमच्या लोकांकडनं शिकावी असं मी माझ्या शिवसैनिकांना हे नेहमी सांगेल. परत एकदा आपल्या सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला तर माझ्या मनामध्ये हा विचार होता की आता मी मराठवाड्याचा पालक होतो आणि अतिशय दारुण अवस्था झाली आहे मराठवाड्याच्या प्रामुख्याने भूत, परांडा, कळप आणि आसपासच्या परिसरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिशय वाईट आमच्या शेतकऱ्यांची अवस्था झाली. तिथे यावर्षी ठरवलंय की आजची दिवाळी सरनाईक परिवार आम्ही दिवाळी साजरी दरवर्षी आमच्या घरामध्ये करत असतो, पण त्या पूर्ण प्रसंगाबरोबर त्या शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरा करणं आजच्या तारखेला फार महत्वाचा दिवस. त्यामुळे मी तर ठरवून आलं की माझी दिवाळी मी माझ्या पूर्वग्रस्त शेतकऱ्यांबरोबर कुटुंबासमोर साजरी करेल आणि ती साजरी करत असताना जर आम्हाला काही साहित्य वाटप किंवा इतर गोष्टींसाठी गरज पडेल तर तुम्हाला तिथेही आम्ही मदत मागू, तिथेही तुम्ही ती मदत निश्चितपणे कराल याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. असंच जे काम तुमचं चालू आहे ते तह्या चालू ठेवा. प्रताप सरनाईक हे तुमच्यातलाच एक अनुयायी म्हणून नेहमीच तुमच्याबरोबर राहील अशी ग्वाही देतो आणि माझी रजा घेतो. जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संत निरंकारी मंडळाचे स्थानिक मुखी श्री अरविंद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने करण्यात आले. या निमित्ताने काश्मीरा परिसरात मानवतेचा संदेश आणि रक्तदान हेच जीवनदान ही भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.